नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक गुड न्यूज घेऊन। जे की बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक चांगली न्यूज आलेली आहे। कालच आयबीपीएसच्या वेबसाईटवर आयबीपीएसने आयबीपीएस क्लर्कच्या ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज इन्क्रीज केलेलं रिवाइज जे नोटिफिकेशन आहे ते त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे। यामध्ये जर ऑल इंडियाचा विचार केला तर ऑल इंडियामध्ये ज्या काही वॅकन्सीज होत्या 1 ऑगस्ट 2025 ला जे नोटिफिकेशन आलं होतं आयबीपीएस क्लर्कचं त्यामध्ये 10,277 वॅकन्सीज होत्या। मग त्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये चर्चा चालली होती की सर या वॅकन्सीज ज्या आहे त्या ॲक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस इन्क्रीज होतील का डिक्रीज होतील। पण मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की या वॅकन्सीज ज्या आहे वॅकन्सीज भविष्यामध्ये म्हणजे ॲक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस जे 1 एप्रिलला ॲक्च्युअल अलॉटमेंट होते त्यावेळेस या वॅकन्सीज नक्कीच इन्क्रीज होतील आणि त्याचाच रिझल्ट जो आहे तो आपल्याला सध्या दिसतोय। आयबीपीएसने दोनदा वॅकन्सी जे काही आहे त्या रिवाइज केलेल्या आहे, अपडेट केलेल्या आहे। अगोदर 27 ऑक्टोबरला सुद्धा रिवाइज केलं होतं आणि काल 15 नोव्हेंबरला सुद्धा वॅकन्सी जे आहे ते रिवाइज केलेले आहे। मग जर ऑल इंडियाचा विचार केला 10,277 पासून जवळपास 15,701 वॅकन्सी झालेल्या आहे आजच्या डेट पर्यंत। म्हणजे जर ऑल इंडियाचा जर विचार केला तर 5,424 वॅकन्सी ज्या आहे त्या वाढलेल्या आहे। त्यामुळे एक चांगली गुड न्यूज जे की बँकिंगचे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी आलेली। आता पुन्हा एकदा सांगायचं झाल्यास जे की समजा एसबीआय क्लर्कचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे 1 किंवा 2 मार्कावरून किंवा 3 मार्कावरून जो आहे प्री रिझल्ट नाही आला त्यांच्यासाठी सुद्धा एक गुड न्यूज आहे कारण या वॅकन्सी ज्या आहे त्या इन्क्रीज झालेल्या आहे। मग आयबीपीएस क्लर्कचा रिझल्ट जो आहे जेव्हा लागेल तेव्हा जो काही कट ऑफ आहे समजा वॅकन्सी जर इन्क्रीज झाल्या असेल तर कट ऑफ जो आहे तो काय होईल डिक्रीज होईल। मग मागच्या वर्षीचा कट ऑफ जो आहे जरी हायेस्ट असला तरी या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो त्याच्यापेक्षा कमीच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। मग आता या वॅकन्सी ज्या आहे महाराष्ट्राच्या वाट्याला किती वॅकन्सीज वाढलेल्या आहे त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करूया। महाराष्ट्राच्या वाट्याला जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या वाट्याला वॅकन्सीज ज्या आहेत त्या जवळपास 490 वॅकन्सी वाढलेल्या आहे। मग ते कोणत्या वॅकन्सीज वाढलेल्या आहे, कोणत्या बँकेमध्ये वॅकन्सीज वाढलेल्या आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे क्लिअर करून देणार आहे। ओके, मग आता इथे आपण सुरुवात करताना जर आपण विचार केला जे की समजा अपडेटेड वॅकन्सीचा जर विचार केला काल परवाचं जे की आयबीपीएसने त्यांच्या वेबसाईटवर इथे अपडेटेड नोटिफिकेशन टाकलं आणि जर पूर्ण इंडियाचा जर विचार केला तर 15,701 वॅकन्सी ज्या आहेत त्या वाढलेल्या दाखवल्या। मग महाराष्ट्राच्या वाट्याला किती वॅकन्सीज येतात जवळपास मी पूर्ण चार्ट वाईज तुमच्या समोर ठेवलेलं आहे पुढे 1634 वॅकन्सीज महाराष्ट्राच्या वाट्याला येतात। ओके, मग महाराष्ट्राच्या वाट्याला 1634 मागच्या वर्षीच्या किती होत्या ते पण मी तुम्हाला कंपेअर करून दाखवतोय पुढे। ओके, मग कट ऑफ किती होता ते पण इथे क्लिअर करतो, प्रीचा कट ऑफ किती होता, मेनचा कट ऑफ इथे किती होता आणि या वर्षीचा प्रीचा कट ऑफ किती लागू शकतो, मेनचा कट ऑफ किती लागू शकतो हे सुद्धा मी या ठिकाणी काय करतोय प्रिडिक्ट करतो विद्यार्थी मित्रांनो। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतर लाईक करा। ओके, नंतर मागच्या वर्षी आता या 27 ऑक्टोबर 2025 चा अपडेटेड वॅकन्सी रिवाइज जे होत्या ते होत्या 1144 आणि 1 ऑगस्ट 2025 ला जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेस जेव्हा नोटिफिकेशनला टोटल जर विचार केला 10,277 आणि महाराष्ट्राच्या वाट्याला होतं जवळपास 1117 वॅकन्सीज। ओके, मग आपण जेव्हापासून नोटिफिकेशन आलं समजा 1 ऑगस्ट 2025 पासून तर आतापर्यंत वॅकन्सी किती वाढल्या जवळपास 5,424 वॅकन्सी ज्या आहे जवळपास वाढलेल्या आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जर विचार केला आपण जवळपास 500 समथिंग वॅकन्सी जवळपास म्हणजे 490 ते 500 समथिंग वॅकन्सी ज्या आहेत त्या जवळपास या ठिकाणी वाढलेल्या आहे। त्यामुळे अप्रोक्सिमेटली मी इथे सांगतोय। ओके, मग पुढे कोणत्या बँकेच्या वॅकन्सीज वाढलेल्या आहे कोणत्या बँकेच्या वॅकन्सी डिक्रीज झालेल्या आहे हे सगळं इथे क्लिअर करून देतो विद्यार्थी मित्रांनो। हे बघा आता जेव्हा 1 ऑगस्ट 2025 ला नोटिफिकेशन आलं होतं 1 ऑगस्टच्या आपण डेट नुसार जर विचार केला तर या ठिकाणी मी तुम्हाला ज्या बँका सांगतोय ही बँक ऑफ इंडिया आहे। बँक ऑफ इंडियामध्ये जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं तेव्हा 80 वॅकन्सीज होत्या। ज्या ज्या बँकेच्या इन्क्रीज डिक्रीज झाल्या त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे। नंतर इंडियन बँक जे आहे या ठिकाणी नॉन रिपोर्ट होतं। ओके,
नंतर पंजाब नॅशनल बँक जी आहे या ठिकाणी जेव्हा 1 ऑगस्टला नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेस 120 वॅकन्सीज होत्या. नंतर या ठिकाणी युनियन बँक ऑफ इंडिया जे आहे या ठिकाणी 15 वॅकन्सीज होत्या 1 ऑगस्ट 2025 नुसार. मग टोटल वॅकन्सी ज्या आहे त्या होत्या 1117 वॅकन्सीज. ओके, 1117 महाराष्ट्रासाठी. मग 27 ऑक्टोबरला काय चेंज झाला बघा. या ठिकाणी काय चेंज झाला बघा विद्यार्थी मित्रांनो. 27 ऑक्टोबरला जे रिवाइज नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये बँक ऑफ इंडियाचं सेम वॅकन्सीज आहे. बँक ऑफ इंडियामध्ये काही चेंजेस झाला का? नाही, बँक ऑफ इंडियामध्ये काही चेंज नाही झाला. बँक ऑफ इंडियामध्ये 80 वॅकन्सीज आहे. नंतर पुढे इंडियन बँकमध्ये काही चेंज झाला का? ओके, इंडियन बँकमध्ये नॉन रिपोर्ट होता तर या ठिकाणी 80 वॅकन्सी ज्या आहे ते काय झाल्या प्लस झाल्या 27 ऑक्टोबरच्या रिवाइज नोटिफिकेशन नुसार. नंतर या ठिकाणी जर विचार केला तर युनियन बँक ऑफ इंडियाचं 27 ऑक्टोबरचं रिवाइज नोटिफिकेशन जे आहे या ठिकाणी किती झाल्या 15 वॅकन्सी. किती? 15 वॅकन्सी. आणि पंजाब नॅशनल बँक जे आहे अगोदर ज्या वॅकन्सीज होत्या त्या होत्या साधारणतः हे बघा अगोदर किती वॅकन्सीज होत्या या ठिकाणी 120 होत्या 1 ऑगस्ट 2025 नुसार. मग पुढे 27 ऑक्टोबर नुसार वॅकन्सी किती झाल्या 40. म्हणजे या ठिकाणी 80 वॅकन्सी ज्या आहेत त्या काय झाल्या डिक्रीज झाल्या. कुणाच्या? पंजाब नॅशनल बँकेच्या. बरोबर. नंतर युनियन बँकेचं काय झालं. युनियन बँकेच्या ज्या वॅकन्सीज होत्या त्या वॅकन्सी सेम होत्या. ओके, बँक ऑफ इंडियाच्या सेम आहे 27 ऑक्टोबरला. पण आता जे की लेटेस्ट नोटिफिकेशन आलेलं आहे लेटेस्ट नोटिफिकेशन मध्ये काय चेंज तुम्हाला पाहायला मिळतो ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता हे बघा पुढचं जे की समजा 14 नोव्हेंबरला हे नोटिफिकेशन आलेलं आहे तर यामध्ये काय चेंज आहे मी तुम्हाला बँक ऑफ इंडिया बघा. बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला 80 वॅकन्सी दाखवत होते पहिले. किती? 80 वॅकन्सी. या ठिकाणी किती झाल्या प्लस जवळपास 400 वॅकन्सीज वाढलेल्या आहे. कुठे? बँक ऑफ इंडियामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला. किती? 400. नंतर इंडियन बँकेचा जर विचार केला तर इंडियन बँकेच्या वॅकन्सी सेम आहे महाराष्ट्राच्या वाट्याला. पुढे इथे 80 वॅकन्सी जे आहे अगोदरच्या नोटिफिकेशन मध्ये 0 होतं इथे किती आहे 80. म्हणजे जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं तेव्हा फक्त 0 होता. नंतर पुढे पंजाब नॅशनल बँकेचा विचार केला समजा या ठिकाणी तर या ठिकाणी 40 वॅकन्सीज आहे. किती आहे? 40 महाराष्ट्राच्या वाट्याला. आता तुम्ही बघा पंजाब नॅशनल बँकेचं मागे किती होत्या 40 इथे सुद्धा किती आहे 40. पण अगोदर किती होत्या 120 होत्या. 40 होत्या 120 होत्या अगोदर. मग 120 मधून 40 म्हणजे किती कमी झाल्या 80 वॅकन्सी कमी झाल्या. कोणाच्या? पंजाब नॅशनल बँकेच्या. ओके, पंजाब नॅशनल बँकेच्या 80 वॅकन्सी ज्या आहेत ते कमी झाल्या. आता ऍक्च्युअल जे आहे या ठिकाणी 40 झाल्या. म्हणजे या 40 आपण जर ऍड केल्या समजा इथे ओके या 120 520 वॅकन्सी जवळपास इथे क्लिअर झाल्या. नंतर पुढे मग वाढलं कुठे तर युनियन बँक ऑफ इंडिया जे आहे युनियन बँकेच्या वॅकन्सी जर महाराष्ट्राचा मागचा जर विचार केला तर 15 होत्या. या ठिकाणी किती झाल्या 105 वॅकन्सीज. ओके, 105 वॅकन्सी म्हणजे 90 वॅकन्सी या ठिकाणी वाढल्या. किती? 90. म्हणजे या झाल्या 490 वॅकन्सीज. ओके, 490 रिवाइज नोटिफिकेशन नुसार महाराष्ट्राच्या वाट्याला वॅकन्सीज वाढलेल्या आहे 490 जे की 14 नोव्हेंबरचं नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यानुसार. आता जर मी समजा SBI सोबत जर कम्पेअर केलं या वर्षी म्हणजे 2000 आता ही जी एक्झाम होणार आहे SBI क्लर्कची 21 नोव्हेंबरची ओके हिच्या वॅकन्सीज महाराष्ट्राच्या वाट्याला किती होत्या 476. कट ऑफ किती लागला साधारणतः कट ऑफ जो आहे तो लागला साधारणतः 65 मार्क्स. बघा 65 मार्क्स लागला कट ऑफ. ओके, जनरल OBC SC ओके आणि STचा कमी आहे आणि EWSचा सेम आहे जवळपास. मग आता या वॅकन्सी सोबत जर आपण IBPS क्लर्कच्या वॅकन्सी क्लिअर केल्या IBPS क्लर्कच्या वॅकन्सी सोबत जर आपण कम्पेअर केलं समजा ओके IBPS क्लर्कच्या वॅकन्सी किती आहे महाराष्ट्राच्या वाट्याला सध्या या आहे टोटल कॅल्क्युलेशन केलं 14 नोव्हेंबरच्या रिवाइज नोटिफिकेशन नुसार 1634 वॅकन्सी आहे. किती आहे 1634. आता इथे SBI क्लर्कचा कट ऑफ किती लागला 476 जागा असून 65. ओके, आता मागच्या वर्षीचं जर कम्पेअर केलं आपण समजा मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या वाट्याला SBI क्लर्क मध्ये जवळपास 1163 वॅकन्सी होत्या. किती 1163. कट ऑफ किती होता महाराष्ट्राचा या ठिकाणी कट ऑफ होता साधारणतः 44 मार्क. किती 44 मार्क. ओके, किती 44 मार्क ज्याला मिळाले तो मेन साठी क्वालिफाय झाला होता जेव्हा 1163 वॅकन्सी होत्या महाराष्ट्राच्या वाट्याला तेव्हा.
ओके, जर कम्पेअर केलं आपण या ठिकाणी तर. मग आता आयबीपीएस क्लर्कचा जर विचार केला, आयबीपीएस क्लर्कच्या अजून वॅकन्सी, अजून रिझल्ट लागायचा बाकी आहे, तर या ठिकाणी 1634 वॅकन्सी आहे. मग कट ऑफ किती जाऊ शकतो या आपण मुद्द्याकडे वळूया. या ठिकाणी कट ऑफ जो आहे, जर आपण याच्यासोबत कम्पेअर केलं 476 पेक्षा या वॅकन्सी चौपट आहे, जवळपास चौपट आहे. जवळपास किती आहे? चौपट आहे. मग कट ऑफ जो आहे आपण 44 नाही धरणार, 44 कन्सिडर करणार आहे का? नाही. ओके, वॅकन्सी या ठिकाणी 1634 आहे. मग कट ऑफ किती लागतो, किती लागू शकतो हे मी पुढे क्लिअर करतो. या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता, मेनचा कट ऑफ किती होता, प्रीचा कट ऑफ किती होता, पण या ठिकाणी मेनसाठी किती विद्यार्थी क्वालिफाय होणार आहे ते पण मी इथे क्लिअर करतो. आता 1634 विद्यार्थी हे आयबीपीएस क्लर्क मार्फत रिक्रूट केले जाणार आहे. तर आयबीपीएसचा जो स्टँडर्ड पॅटर्न आहे तो आहे 20. एकाच 20 जे आहे विद्यार्थी मेनसाठी काय केले जातात, इथे काय केले जातात, क्वालिफाय केले जातात. मग आपण जर विचार केला 0 4 2 8, ओके, 3 2 6 आणि सॉरी 3 2 6 6 2 12 हे 2 आणि एक कॅरी ऑन 2 1 2 आणि 1 3 म्हणजे 32,680 कॅन्डिडेट जे आहे ते मेन्ससाठी आयबीपीएस क्लर्क मध्ये घेतल्या जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा एसबीआय क्लर्कचा निकाल आलेला नाहीये, 1-2 मार्कांना गेलेला आहे, त्या विद्यार्थ्यांचा निकाल इथे निश्चितच येणार आहे आणि ते विद्यार्थी या ठिकाणी मेन्ससाठी क्वालिफाय ठरणार आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर 32,680 मध्ये आपला नंबर लागणार आहे की नाही? लागणार आहे. क्लिअर लागणार आहे. ओके, चला पुढे. आता कट ऑफ किती लागू शकतो या ठिकाणी मी ही गोष्ट क्लिअर करतो. पुढे बघा, आता ट्रेंड कसा होता, वॅकन्सीचा ट्रेंड कसा होता, तर मी सांगितलं लास्ट इयरला सुद्धा जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं तेव्हा 6128 वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलं होतं. सर्व विद्यार्थी निराश झाले होते की सर या वॅकन्सी फार कमी आलेल्या आहे, वॅकन्सी वाढतील का नाही. मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की वॅकन्सी वाढतील, टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा, बाकीच्या गोष्टी सोडून द्या आयबीपीएस वर आमच्यावर, फक्त तुम्ही तुमचा अभ्यास करा, वॅकन्सी नक्की वाढतील हे त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं. आणि त्यावेळेस सुद्धा वॅकन्सी जेव्हा अलॉट झाल्या त्यावेळेस 10,078 वॅकन्सी झाल्या होत्या. ओके, मग पुन्हा या वर्षीच्या वॅकन्सी जर विचार केला आपण, समजा आता या वर्षीच्या वॅकन्सी अगोदर जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं 1 ऑगस्ट 2025 ला, त्यावेळेस 10,277 वॅकन्सीज होत्या. आता किती झाल्या? 15,701. अजून पण एका बँकेने नॉन रिपोर्ट दिले, 1 एप्रिलला वॅकन्सी या वाढू शकतात. मग आता लास्ट इयरचा आयबीपीएस क्लर्क कट ऑफ किती होता याच्यावर मी थोडी चर्चा करतोय. मागच्या वर्षी वॅकन्सी ज्या आहे त्या महाराष्ट्राच्या वाट्याला किती होत्या ती मी तुम्हाला इथे क्लिअर केलं. महाराष्ट्राच्या वाट्याला वॅकन्सी होता साधारणतः, जर आपण या ठिकाणी आयबीपीएस क्लर्कचा विचार केला तर महाराष्ट्राच्या वाट्याला वॅकन्सी ज्या आहे साधारणतः 400-500च्या समथिंग होत्या. ओके, पण कट ऑफ मागच्या वर्षी वॅकन्सी कमी होत्या आयबीपीएस क्लर्कच्या, तर कट ऑफ जो आहे तो आउट ऑफ 100 पैकी किती? 100. म्हणजे जनरल कॅटेगरी असेल, ओबीसी कॅटेगरी असेल, एससी कॅटेगरी असेल, या सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो इथपर्यंत होता. फक्त एसटीचा कट ऑफ जो आहे तो कमी होता. ओके, मग मेनचा कट ऑफ किती होता मागच्या वर्षी? ओके, तर 200 होता आउट ऑफ 200. किती? आउट ऑफ 282 मार्क्स ज्याला मिळाले, समजा तो विद्यार्थी या ठिकाणी फायनल सिलेक्ट झाला होता, त्याला बँक मिळाली होती. म्हणजे 100 मध्ये कन्वर्ट जे केलं तर 41 मार्क्स जे आहे या ठिकाणी लागत होते विद्यार्थ्यांना. ओके, तर मग सर या वर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो? एक्सपेक्टेड कट ऑफ जर विचार केला आपण, समजा एक्सपेक्टेड कट ऑफ आयबीपीएस क्लर्क, या वर्षीचा कट ऑफ जो आहे, जर आपण वॅकन्सी एसबीआय क्लर्क पेक्षा 4 पट कन्सिडर केल्या तर कट ऑफ फार कमी आला पाहिजे, कारण मागचा 44च कट ऑफ होता एसबीआय क्लर्कचा, वॅकन्सी 1163 काहीतरी होत्या. ओके, मग यावर्षी आयबीपीएस क्लर्कच्या वॅकन्सी खूप जास्त आहे, त्याच्या 4 पट आहे. तर मी मिनिमम कट ऑफ जो आहे तो सांगतोय 52 मार्क आणि मॅक्झिमम 62 मार्क, याच्यापेक्षा जास्त किंवा कमी होणार नाही. 19-20 प्लस मायनस होऊ शकतात, पण आयबीपीएस क्लर्कचा कट ऑफ जो आहे याच्यापेक्षा जास्त जाणार नाही, कारण वॅकन्सी जे आहे त्या एसबीआय क्लर्क पेक्षा 4 पट आहे. आणि एसबीआय क्लर्क या वर्षीच्या ज्या वॅकन्सी होत्या त्या होत्या 476. 476 ला जर 65 कट ऑफ लागू शकतो
65 आउट ऑफ 100 या ठिकाणी 1600 वॅकन्सी आहे. 1600 वॅकन्सीला मी एवढं कन्सिडर करू शकतो 52 to 62 मार्क्स ज्याला मिळतील ते विद्यार्थी या ठिकाणी मेन्सला क्वालिफाईड राहतील. ज्यांना अपेक्षा आहे की एवढे मार्क्स माझे येऊ शकतात त्या विद्यार्थ्यांनी काय करा, मेनच्या तयारी लागून जा. जनरल अवेअरनेससाठी, बँकिंग अवेअरनेससाठी, फायनान्शियल अवेअरनेस डेली मॉक टेस्ट लावा आणि अनालिसिस करा. विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि जे काही वॅकन्सीज वाढल्या ती एक तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी, चांगली एक गुड न्यूज आहे. त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही फोकस करा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर असा कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी असू शकतो. क्लिअर आहे. तर या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी तुमच्या 1 by 1 या ठिकाणी क्लिअर केल्या. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मागच्या वॅकन्सीचा ट्रेंड सांगितला, कट ऑफचा ट्रेंड सांगितला, या सगळ्या गोष्टी 1 by 1 क्लिअर केल्या. तुम्हाला लेक्चर्स आवडल्यास नक्की तुम्ही लाईक करायचे, शेअर करायचे. आणि पुन्हा एक गोष्ट राहिली सांगायची की सर एक्झामचा जो काही प्रीचा रिझल्ट आहे, IBPS क्लर्कचा रिझल्ट जो आहे तो कधी लागू शकतो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे. तर हा जो रिझल्ट जो आहे हा डिले का झालेला आहे याच्या मागचं एक रिझन आहे. जे की समजा स्क्राईब घेऊन गेलेले विद्यार्थी होते त्यांच्यासाठी काही नोटीस आलेल्या आहे त्यांच्या मेलद्वारे. ओके, शो कॉज नोटीस त्यांना मेलला आन्सर द्यायचे, साधारणतः 7 दिवसामध्ये हे आन्सर त्यांना रिप्लाय करायचे. त्यामुळे काल परवापासून नोटीस यायला लागलेलं आहे. साधारणतः 20 तारखेपर्यंत त्यांना डेट दिलेली आहे. तर त्याच्या पुढे 1-2 दिवसामध्ये 21-22 तारखेपर्यंत IBPS क्लर्कचा जो काही प्रीचा रिझल्ट आहे तो लागू शकतो. आणि जे काही मेन्स एक्झाम होणार आहे समजा ती एक्झाम साधारणतः 29 नोव्हेंबर त्यांनी डेट दिलेली आहे, एक्सपेक्टेड किंवा टेंटेटिव्ह त्या तारखेला होऊ शकते, पण कदाचित ही डेट पुढे जाऊ शकते याचा अंदाज आहे. नंतर SBI क्लर्क जे देणारे विद्यार्थी मेन्स 21 नोव्हेंबर 2025 ला मी अगोदर पण बोललो होतो की महाराष्ट्रामध्ये एकाच शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे आणि तेच झालं. यावर्षी एकाच शिफ्टमध्ये महाराष्ट्रामध्ये एक्झाम होते. तर जे की SBI क्लर्क देणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी पण ही चांगली गुड न्यूज आहे आणि जे फेल झाले त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली एक गुड न्यूज आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी जे फेल झाले ते पण आणि जे पास झाले SBI क्लर्कची मेनची तयारी करताय त्यांनी सुद्धा आणखी जोरात तयारी लागायचंय आणि या ठिकाणी एक अपॉर्च्युनिटी जी आहे ती ग्रॅब करायची, लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. आता आपला 17 नोव्हेंबर 2025 पासून आपण मॉर्निंगची बॅच लॉन्च करतोय. ओके, ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये. या ठिकाणी सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये आपले 3 लेक्चर होतात. डेली सव्वा तासाचे 3 लेक्चर. नंतर आणि जनरल अवेअरनेसचं सुद्धा एक 4थं लेक्चर डेली होतं. यामध्ये संडेला मेगा सेशन असते. आपल्या ठिकाणी आपल्या साकार एज्युकेशनमध्ये प्रत्येक सब्जेक्टला सेपरेट फॅकल्टी आहे. यामध्ये लॉजिकल रिजनिंग मी स्वतः शिकवतो. नंतर क्वांटिटी ऑप्टिट्यूड असेल, विजय बंबाडे सर असेल, विनोद पोयेकर इंग्लिश सर, नंतर राकेश गोराणे सर असेल, राठोड सर असेल, तायडे सर असेल, हे सगळे फॅकल्टी जे आहे राकेश गोराणे, नंतर आपले तायडे सर असेल, नंतर राठोड सर असेल, हे जनरल अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस आणि स्टॅटिक जीके साठी वेगवेगळ्या फॅकल्टी या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळी फॅकल्टी उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला काय भेटणार, यामध्ये तुम्हाला वायफायची सुविधा उपलब्ध असणार. नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला एक बुकचा सेट जो आहे 8.247 तो सुद्धा, नंतर बॅग्स, नंतर रीडिंग रूम आणि ऍडमिशन जोपर्यंत तुमचं फायनल सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत आमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. जे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहे त्यांनी यायचे, डेमो लेक्चर करायचे आणि आवडल्यास नक्की प्रवेश घ्यायचा आहे. जे बाहेर गावातील विद्यार्थी आहे त्यांनी त्यांच्यासाठी आजूबाजूला मेसची सुविधा उपलब्ध आहे. नंतर हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे मुलांसाठी, मुलींसाठी. या एरियामध्ये ज्यांना या ठिकाणी येऊन तयारी करायची त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. ओके, चला पुढे बघा. जे विद्यार्थी नवीन आहे आमच्या यूट्यूब चॅनलला त्यांनी आमचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचे. नंतर जे विद्यार्थी टेलिग्रामला सुद्धा जॉईन नाही त्यांनी टेलिग्राम जॉईन करायचंय. आणि जे विद्यार्थ्यांनी आमचं इंस्टाग्राम पेज फॉलो केलं नाही त्यांनी इंस्टाग्रामचं पेज जे आहे ते फॉलो करायचंय. चला नंतर व्हॉट्सअपचं जे काही ग्रुप्स आहे त्याच्यावर नंबरवर तुम्ही तुमचं नाव आणि सिटीचं नाव टाकायचंय. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.